नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली, प्रतिमा हत्या आणि अर्जुन यांचं बोलणं चालू असतं. सायली प्रतिमा हत्यांना विचारते, प्रतिमा हत्या मला एक सांगा, प्रिया तुम्ही आल्यापासून तुमच्याशी असंच वागत होती का? तर प्रतिमा हत्या म्हणतात, अगं सुरुवातीला मला काही आठवत नव्हतं म्हणून काही हरकत नाही, पण त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मला सगळं काही आठवत होतं. माझा आत्मविश्वास परत येत होता. सुमन आणि यांच्या प्रयत्नामुळे मला सगळं काही कळत होतं. सुमन आणि हे ज्यावेळी माझ्याशी बोलायचे नात, यावेळी माझा आत्मविश्वास वाढायचा, परंतु ज्यावेळी मी प्रियाशी म्हणजे तन्वीशी बोलायचे त्यावेळी मात्र माझ्यातील आत्मविश्वास कळूनच बळायचा. मला काहीच कळायचं नाही. नंतर मला कळायला लागलं की हे सगळं काही मुद्दामून करते, म्हणजे 1-2 दिवसापूर्वीच सुद्धा मला आठवत नाही असं ती दाखवून देण्याचा प्रयत्न करायची. सुरुवातीला मला काहीच कळत नव्हतं, पण नंतर मात्र हिचं वागणं मला कळालं. तर अर्जुन म्हणतो, आणि त्यातच तिने तुझी ट्रीटमेंट बदलली होती, तुझ्या गोळ्या औषधं सगळं काही तिने बदललं. तर प्रतिमा म्हणतात, मला तर कळतच नाहीये की असं का वागते ती, आणि म्हणूनच कधी कधी असा प्रश्न पडतो की आम्ही मायले असून आमच्यात इतका दुरावा का? तर अर्जुन म्हणू लागतो, या प्रियाच्या डोक्यात मेंदू नाही तर चिखल भरलेला आहे. तर प्रतिमा म्हणतात, कुठली मुलगी आपल्या आईसोबत अशी वागत असेल? आता सायली अर्जुनकडे पाहते. तर त्यानंतर अर्जुन आणि सायली प्रतिमा त्यांना धीर देतात. सायली म्हणू लागते, प्रतिमा आत्या तुम्ही एवढा विचार नका करू, काळजी सुद्धा करू नका, सगळं काही ठीक होईल. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, मला आता निघायला हो. सायली म्हणते, आईना हाक मारू का? तर आता प्रतिमा म्हणतात, नाही नको, मी करेन तिला नंतर फोन असं म्हणत प्रतिमा आत्या निघालेले असतात. आता सायली प्रतिमा हत्यांना मिठी मारते आणि म्हणते, प्रतिमा हत्या सावकाश. प्रतिमा हत्या म्हणतात, हो मी सावकाशात जाईन असं म्हणत प्रतिमा हत्या आता त्यांच्या घरी जायला निघतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अस्मिता तिच्या बाळाला गार्डनमध्ये खेळवत असते. अस्मिता फेया मारत असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी चैतन्य येतो आणि म्हणू लागतो, हे परमेश्वरा, मी काय बघतोय, म्हणजे दिवसभर एसी लावून उशिरापर्यंत बेडरूममध्ये झोपून राहणारी आमची अस्मिताई आणि उठल्यानंतर दिवसभर हातात मोबाईल घेऊन ऑनलाईन शॉपिंग करणारी अस्मिताई, बेडवरूनही खाली न उतरणारी आमची अस्मिताई आज चक्क बाळाला घेऊन गार्डनमध्ये फेया मारतीय. हे कसे घडले बरे? 15 इंची 5 किलोच्या बाळाने खडवले की काय असं म्हणत आता चैतन्य अस्मिताची मस्करी करतो. तर अस्मिता म्हणू लागते, ड्रामा फुरे हा चैतन्य. अरे आई, झाल्यानंतर कोणतीही स्त्री सहजच बदलते रे. तर चैतन्य म्हणू लागतो, सॉरी या बाबतीत तर मी तुझी मस्करी करायलाच नको, कारण मला चांगलंच माहीत आहे आई झाल्यानंतर ना बायका अगदी पूर्णपणे बदलून जातात, म्हणजे त्यांच्यामध्ये ना एक वेगळीच ताकद येते, म्हणजे अशी ताकद असते की काहीही झालं तरी आपल्या बाळाच्या चेहऱ्यावरच गोड हसू कायम तसंच ठेवायचं हो ना, असं म्हणत आता चैतन्य अस्मिताकडे पाहतो. अस्मिता म्हणते की हो, आणि मी माझ्या बाळाकडे पाहिलं ना की तरच माझ्या चेहऱ्यावर हसू येतं, नाही तर नेहमी सतत डोक्यामध्ये विचारांचा गुंता. तर आता चैतन्य अस्मिताला म्हणतो, ते सगळे विचार सोडून दे अस्मिताई, आता तू हा मोमेंट एन्जॉय कर, आणि त्यासाठी तू सुद्धा अगदी छोट्या बाळासारखीच हो. आता हे करण्यासाठी तुला काही वेगळे असे कष्ट घ्यावे लागणार नाहीत, असे म्हणत चैतन्य अस्मिताची मस्करी करतो. तर आता अस्मिता म्हणते, चैतन्य माझ्या हातात जरी बाळ असलं ना तरी एक हात मात्र धपाटा घालायला रिकामीच आहे. तर चैतन्य म्हणतो, सॉरी मी मस्करी करतोय. चैतन्य अस्मिताला म्हणतो, तुझ्या हातात बाळ आहे आणि आता तू आई झाली आहेस, आणि तुझ्यासाठी हा सगळ्यात मोठा आनंद आहे. आता तो आनंद तुझ्याकडे कोणी हिरवून घेऊ शकत नाही, कारण तो आनंद फक्त तुझा आहे आणि त्यावर फक्त तुझाच अधिकार आहे. आता हे सगळं काही सचिन ऐकत असतो. इकडे चैतन्य अस्मिताला म्हणतो,
या आनंदासाठी तुला दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहायची गरजच नाहीये. तर अस्मिता चैतन्यला म्हणते की हो कळत्य, मला पटते मला, कारण नवरा माझ्याशी नीट वागला तरच मला आनंदात राहता येईल. हे आता पुरे झालं, बस झालं. आता हे सगळं बोलणं सचिनने ऐकलेलं असतं. सचिनला खूप राग येतो. तर इकडे चैतन्य अस्मिताच्या बाळाला खेळवत असतो आणि त्याचवेळी तिथे सचिन येतो आणि सचिन अस्मिताला आवाज देत म्हणतो, अस्मी, मी ऑफिसला जातोय. परंतु अस्मिता त्याच्याशी काही न बोलता फक्त असं बोलते. आता मात्र सचिन रागानेच चैतन्यकडे पाहतो आणि तिथून निघून जातो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते, या प्रियाने प्रतिमा त्यांना केवढा त्रास दिलाय. तर अर्जुन सायलीला म्हणतो, प्रियाच्या गुन्ह्याची जी काही आपण लिस्ट तयार करतोय ना, त्यामध्ये या सुद्धा गुन्ह्याची भर पाडावीच लागेल. हा सुद्धा गुन्हा ॲड करावाच लागेल. या अगोदर सुद्धा तिने प्रतिमा त्यांची औषध बदलली, त्यांची ट्रीटमेंट चेंज केली होती. परंतु त्यावेळी आपल्याला वाटत होतं की ती तन्वी आहे, परंतु नाही. आता कायद्यासमोर तिचा हा सुद्धा गुन्हा उघड होईलच. केक करून सगळे गुन्हे उघड होतील. तर सायली म्हणू लागते, प्रियाच्या गुन्ह्यांची लिस्ट जर कायद्यासमोर वाचून दाखवली ना, तर कायद्याजवळ असणाऱ्या शिक्षा सुद्धा संपतील. कारण तिच्या गुन्ह्यांची लिस्टच एवढी मोठी आहे ना, की तिला नक्की कायद्याने काय शिक्षा द्यावी हा सुद्धा विचार करावा लागेल. आता अर्जुना आणि सायली प्रियाच्या या कारस्थानांचा विचार करत असतात आणि त्याचवेळी अर्जुनला जयेशचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, हा जयेश बोल ना. जयेश म्हणतो, सर, तुम्ही जी नोटीस पाठवली ती मी शांता मावशींना दाखवली, पण त्यावेळीपासून शांता मावशी खूप अस्वस्थ आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे की मला घरी जायचं आहे. परंतु सर, तुम्ही मला सांगितलं आहे की त्यांना घराबाहेर पडू देऊ नको. मग आता मी काय करू? तर आता अर्जुन जयेशला म्हणतो, जयेश, तू त्यांच्याकडे फोन दे ब्र. आता इकडे अर्जुन फोन स्पीकरवर ठेवतो. तर शांता मावशीला अर्जुन म्हणू लागतो, मावशी काय झालंय? तर आता शांता मावशी अर्जुनला म्हणतात, साहेब, तुम्हाला तर माहीतच आहे की माझ्या घराच्या बाहेर नोटीस लागली आहे. तर अर्जुन म्हणतो, पण मावशी काळजी करू नका. तर आता मावशी म्हणू लागतात, पण सर, मला एक सांगा, मी आता काही दिवसच इथे असणार, पण कधी ना कधी मला माझ्या घरी जावं तर लागेलच ना. मग माझं घर जर त्याने तोडलं तर मी काय करणार आहे? माझ्या डोक्यावरच शप्पर गेलं तर. तर अर्जुन म्हणतो, प्लीज काळजी करू नका. शांता मावशी म्हणतात, काळजी तर तेव्हाच मिटेल जेव्हा मी कागदपत्र त्यांना दाखवेन आणि तेव्हाच ते माझं घर वाचवतील. त्यामुळे मला काहीही करून घरी तर जावंच लागेल. अर्जुन म्हणतो, परंतु शांता मावशी, तुमच्या घराबाहेर पडणं धोक्याचं आहे. तर शांता मावशी म्हणतात, मी अशी जाईन आणि मी फक्त कागद घेऊन परत येईन. हो, तर मी रात्रीची जाते ना. अर्जुन म्हणतो, शांता मावशी, प्रश्न तुमच्या घराचा आहे म्हणून मी काही बोलत नाही. परंतु मावशी, मी खरं सांगतोय, ही प्रिया काहीही करू शकते आणि तिच्यात तुमच्यावर नक्कीच लक्ष असेल. त्यामुळे तुम्ही प्लीज एकट्या घराबाहेर पडू नका. तुम्हाला जायचं आहे ना? बरं, ठीक आहे, पण तुम्ही जाताना जयेशला घेऊन जा. तर मावशी म्हणतात, हो बरं ठीक आहे. आता अर्जुन जयेशला म्हणतो, जयेश, एक काम करायचं, आज रात्री शांता मावशींना त्यांच्या घरी घेऊन जायचं आहे. पण हो, एक सेकंद सुद्धा शांता मावशींना एकटं सोडू नकोस. आणि जर काही संशयास्पद वाटलं तर लगेच तू मला फोन करायचा आहे. तर सायली म्हणते, जयेश दादा, काम झालं की लगेच तुम्ही घरी निघून या. उगाच तिथे जास्त वेळ थांबू नका. तर जयेश म्हणतो, हो ताई. असं म्हणत आता सायली अर्जुन फोन ठेवतात. तर आता सायली म्हणू लागते, शांता मावशी, त्यांच्या घरी जाऊन येईपर्यंत आपल्याला खरंच या सगळ्याची काळजी वाटत राहणार. अर्जुन म्हणतो, मी एक काम करतो, मी स्वतः जातो तिथे. सायली म्हणते, नाही, नको, कारण आपल्या दोघांपैकी जर तिथे कोणी गेलं आणि प्रियाने पाहिलं तर प्रियाच्या लक्षात येईल की या सगळ्यामध्ये आपण सामील आहोत. त्यामुळे प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका. असं म्हणत सायली
आता अर्जुनला जाऊ देत नाही, तर दुसरीकडे पाहायला मिळत अश्विन आपल्या हॉस्पिटलच्या केसेसच्या फाईल चेक करत असतो. तो त्याचं काम करत असतो. आता प्रिया रूममध्ये येते, मोबाईल पाहते आणि त्यानंतर नाटक करत ती अश्विनला मिठी मारते. अश्विन विचारतो काय झालंय, आज नव्यावर जास्तच प्रेम होत्य. तर आता प्रिया म्हणते, तू असं नाईटच्या ड्युटीला जाऊ लागलास ना, की मला खरंच करमत नाही रे. तू जर इथे नसलास ना, तर ही मला खोली खायला उठते. मला सतत तू माझ्या आजूबाजूला हवा आहेस. अरे माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे अश्विन, आणि तू जर रूममध्ये नसलास ना, तर मला राहायची इच्छासुद्धा होत नाही. तर आता अश्विन प्रियाला म्हणतो, त्याने मी हा विचार एका डॉक्टरसोबत लग्न केलं ना तेव्हाच करायला हवा होता, कारण डॉक्टर म्हटल्यावर मला हे सगळं काही करावंच लागणार. पण हो, आता तुझ्याकडे काहीच पर्याय नाही. तर प्रिया म्हणते, अरे पण मी तुझ्याकडे तक्रार करतच नाहीये. मला फक्त तू नसलास ना की कंटाळा येतो, एवढंच मला सांगायचं. अश्विन, आज तू नाईट शिफ्टसाठी जात आहेस, तर मग मी सारिकाकडे राहायला जाऊ का? आता मात्र अश्विन शांतच होतो. तर प्रिया नाटक करत अश्विनला म्हणते, अश्विन अरे तिच्यामुळेच तर मला एवढा चांगला जॉब लागलाय ना. ती तर माझ्याकडे पार्टी मागत होती, परंतु तिला बरं नाहीये ना, मग तिला घराबाहेर पडता येत. आता जर तिला थक्यू वगैरे म्हणायचं असेल, तर मलाच काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन तिच्या घरी जावं लागेल ना. तर अश्विन पाहून हसायला येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया आता इथे अधिराजला भेटायला आलेली असते. अधिराज प्रियाला म्हणतो, मला असं वाटते की आपल्याला भेटून 10 ते 15 वर्ष होऊन गेली आहे. तर प्रिया म्हणते, काही बोलतोयस, आपल्याला भेटून फक्त काही तास तर होऊन गेले आहेत. तर आता अधिराज म्हणतो, 35 तास 12 मिनिट आणि 36 सेकंद. आता असं बोलताच प्रिया अधिराजकडे पाहू लागते. अधिराज प्रियाला म्हणतो, हा पूर्ण वेळ मी फक्त तुझाच विचार करतोय. प्रिया, मी डोळे बंद केले ना, तरी डोळ्यासमोर फक्त तूच दिसतेस मला. अगं डोळे उघडले तरी मला समोर तूच दिसतेस. अगं सगळीकडेच म्हणावं गेलं तर मला फक्त तूच दिसतेस. प्रिया असं म्हणत अधिराज अगदी प्रियाला प्रेमानेच काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. तिला प्रेमाच्या जाळ्या तोडण्याचा प्रयत्न करतो आणि तिचा विश्वास बसावा यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू असतात. आता हे ऐकून प्रिया मात्र अगदी भारावून गेलेली असते. आता प्रिया स्वतःच्याच विचारांमध्ये असते आणि म्हणूनच अधिराज म्हणतो, काय झालंय, पण तुझं लक्ष नाहीये, काही टेन्शन आहे का? तर आता प्रिया नाटक करत म्हणते, टेन्शन तर असतंच ना रे. खरं तर मला खूप भीती वाटते. म्हणजे आमच्या चाळीतील कोणी इथे आलं आणि त्यांनी जर मला असं बघितलं, तर आई बाबांकडे जाऊन जर त्यांनी काही वाईट साईट माझ्याबद्दल सांगितलं, तर त्यांना ते सहन नाही होणार, म्हणून मला काळजी वाटते. तर अधिराज प्रियाला म्हणतो, काळजी करू नकोस, तू माझ्याबरोबर आहेस, माझ्या गाडीत आहेस, त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस. तुला कोणीही बघणार नाही. तुला माहीत आहे का प्रिया, मी तुला इथे का बोलावलं आहे? मी तुला इथे बोलावलं आहे खास कारण मला तुला गिफ्ट द्यायचं आहे. असं म्हणत अधिराज आता प्रिया समोर गिफ्ट ठेवतो. प्रिया म्हणते, गिफ्ट? तर अधिराज म्हणतो, हो, तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. तर आता प्रिया अधिराजला विचारते, काय आहे यात? तर अधिराज म्हणतो, उघडून बघ, तुला आवडतं की नाही? आता प्रिया लगेच ते गिफ्ट उघडून पाहते. तर त्यामध्ये छान अशी साडी असते. प्रिया म्हणू लागते, छान आहे, महाग असेल ना? पण अधिराज म्हणतो, नाही, माझ्यासाठी तर ते महाग नाहीये. तर प्रिया नाटक करत म्हणते, नाही अधिराज, अरे मी तुझ्याकडून गिफ्ट वगैरे नाही घेऊ शकत, आपण अनोळखी आहोत ना. तर अधिराज प्रियाला म्हणतो, अनोळखी नाही, आपण एकमेकांसाठी अनोळखी नाही आहोत. मला तरी असं वाटते की आपलं मागच्या जन्माच नात आहे आणि आपल्यामध्ये जो बॉन्ड आहे ना, तो कोणीच तोडू नाही शकत. तर प्रिया नाटक करत म्हणते, खरं तर तुझ्याशी बोलताना मलाही असं वाटत नाही की आपण नुकतेच भेटलोय, आपली नुकतीच कुठेतरी ओळख झाली आहे. म्हणून तर काल माझी सगळी दुःख मी तुला सांगितली. आता अधिराज प्रियाचा हात हातात घेतो
आणि म्हणतो, प्रिया मला तुला असं म्हणताच प्रियाच्या हातावर रक्त दिसतं. अधिराज म्हणतो, रक्त? तुझ्या हातावर रक्त कसं काय? तर प्रिया म्हणते, भाजी कापत असताना थोडं कापलं होतं, परंतु त्यावेळी बरं झालं होतं, सुकलं होतं, पण आता अचानक कस आलं नाही माहीत. आता अधिराज अगदी प्रेमानेच प्रियाचा हात हातात घेतो. प्रिया अधिराजकडे पाहू लागते. तर दुसरीकडे कॅफेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला मुद्दामून चिडवत असते आणि म्हणू लागते, स्ट्रॉबेरी फ्लेवर आजच्या जरा जास्तच छान लागतोय आणि मला तरी असं वाटते की ब्लॅक करंटपेक्षा तर छानच असतो, असं म्हणत आता सायली अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन थोडा रुसलेला असतो. आता अर्जुन एका डोळ्यानेच आईस्क्रीमकडे पाहत असतो. तर आता सायली अर्जुनला म्हणते, इतके गरम व्हाल ना तर समोरच आईस्क्रीम तर विरघळेलच, पण माझ्याकडंच आईस्क्रीम सुद्धा राहणार नाही, तेही संपून जाईल. अर्जुनकडे पाहून सायलीला हसायला येत असतं. सायली म्हणते, असा चिडका बिबा होण्यापेक्षा घ्या माझ्याकडचं थोडं आईस्क्रीम खा, उगाच असं चिडून बसू नका, फुगून बसू नका. अर्जुन सायलीला विचारतो, नक्की? तर सायली म्हणते, हो नक्की, कारण कसं आहे ना, मी जर माझ्यातील आईस्क्रीम तुम्हाला दिलं ना तर त्याच्यातील गोडवा वाढेल ना. आता मात्र अर्जुनच्या चेहऱ्यावरच हसू पाहून सायली मात्र हसायला लागते. अर्जुन खुश होतो आणि लगेच आईस्क्रीम खाण्यासाठी पुढे येतो, परंतु आता सायली अर्जुनला आईस्क्रीम न भरवता त्याच्या नाकाच्या शेंड्याला लावते आणि हसू लागते आणि म्हणते, खरं सांगू का, आता मला गोडवा नकोय, परंतु एक सांगू, आता तुम्ही असे दिसताय जोकर, दिसताय जोकर, स्ट्रॉबेरी जोकर, असं म्हणती. खूप हसू लागते. तिला हसू काही आवरत नसतं. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, तू आयुष्यभर जर अशीच हसत राहणार अशील ना तर मी आयुष्यभर असा स्ट्रॉबेरी जोकर व्हायला तयार आहे. आता अर्जुनच्या नाकाच्या शेंड्याला लागलेला आईस्क्रीम सायली स्वतःच्या ओढणीनेच पुसते आणि म्हणू लागते, आता तुम्ही एवढं म्हणत असाल तर मला तुम्हाला आईस्क्रीम द्यावच लागेल ना. अर्जुन म्हणतो, नक्की? तर सायली म्हणते, हो अगदी नक्की, असं म्हणत सायली स्वतःहूनच अर्जुनला आईस्क्रीम बनवते. तर आता सायली आणि अर्जुन एकमेकांना आईस्क्रीम बनवतात. तर आता सायली म्हणते, हे तर खूपच छान आहे, असं म्हणत आता त्यांनी आईस्क्रीम एक्सचेंज केलेलं असतं. तर सायली अर्जुनला म्हणते, आज कितीतरी दिवसानंतर आपण असे बाहेर आलोय ना, आपण मन मोकळेपणाने गप्पा मारतोय, मन मोकळेपणाने व्यक्त होतोय. कितीतरी दिवसानंतर हे सगळं काही घडतं, हसता आलं, छान वेळ घालवता आला. तर आता अर्जुन म्हणू लागतो, प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करता करता आपण आपलं सगळ्याच मोमेंट विसरून गेलो होतो. तर आता सायली अर्जुनला म्हणते की आपण जे काही करतोय ना त्याचे याला रिझल्ट लवकरच पाहायला मिळणार आहेत आणि प्रिया नावाची वाळवी आपल्या घरातून कायमची दूर करू शकणार आपण. तर अर्जुन म्हणतो, आणि त्यानंतर आपल्या घरात फक्त आनंदाचे क्षण असणार आहेत. अगदी अश्विनच्या सुद्धा चेहऱ्यावरच हसू परत येणार आहे, असं म्हणत सायली अर्जुन आता पुढच्या चांगला विचार करत असतात आणि आईस्क्रीम एन्जॉय करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अधिराज प्रियाला म्हणतो, माझ्या हातात असत ना तर मी तुला ही काम करूच दिली नसती, अगदी राणीसारखं ठेवलं असतं, दबारा माणस तुझ्या हाताखाली कामासाठी ठेवली असती आणि मग तू मात्र फक्त त्यांना ऑर्डर सोडत राहिली असतीस, तू फक्त ऑर्डर केली असतीस. तर प्रिया म्हणू लागते, पण आता इथे मला फक्त ऑर्डर घेता येते, जरा काय झालं की भाजी चिरून दे, जरा काही झालं की घरची काम कर, घोडे पाडवा आला तर साखरेच्या गाठी कर, ही सगळी काम मलाच करावी लागतात. आता प्रिया तर कामांची लिस्टच सांगू लागते. अधिराज म्हणतो, बस बस बस, किती काम, एवढी काम तू एकटी करतेस म्हणजे ही सगळी काम तुलाच करावी लागतात का? तर प्रिया म्हणते, हो अधिराज, आईच्या आजारपणामुळे तिला काही फार जमत नाही ना, म्हणून, असं म्हणत प्रिया पुन्हा एकदा अधिराजशी खोट बोलते. तर प्रिया अधिराजला पुढे म्हणते, मी काय म्हणते अधिराज, मला आता निघायला खूप उशीर झालाय ना. तर अधिराज प्रियाला म्हणतो, आणखी 5-10 मिनिट थांब ना, मला तुला अगदी मन भरून बघायचं आहे,
डोळे भरून बघायचे आहे. तर प्रिया अधिराजला म्हणते, बरं मग मी तुला घरी सोडतो. तर आता प्रिया म्हणू लागते, नाही नाही, कशाला, उगाच मी जाईन ना. अधिराज म्हणतो, पण एवढ्या रात्री तू एकटी जाणार आहेस का? तर प्रिया म्हणते, अधिराज चारे सांगायचं राहूनच केलं. माझे बाबा अगोदर ड्रायव्ह म्हणून ज्यांच्याकडे काम करायचे ना, त्यांची मी गाडी घेऊन आली आहे. म्हणजे मला उशीर होणार होता ना, म्हणून मी त्यांची गाडी घेऊन आले. म्हणजे त्यांचा नवीन ड्रायव्ह आहे ना, तो आमच्या चाळीतच राहतो. सो थोड्या वेळासाठी मी त्याच्याकडून चावी घेऊन आले आणि गाडी घेऊन आली आहे. आता मात्र प्रियाच हे खोट्यावर खोट बोलणं. अधिराज मनाशीच म्हणतो, वा आयत्यावेळी खोट कसं बोलायचं, काय खोट बोलायचं हे तुला सुचतं कसं? प्रिया, हे तुझीच गाडी आहे. तन्वी सुभेदार, हे मला चांगलंच माहीत आहे, असं म्हणत अधिराज प्रियाकडे पाहतो. आता प्रिया अधिराजला विचारते, मग आता मी निघू का? तर आता अधिराज हाणतो, काही इलाज आहे का? बरं ठीक आहे, तू निघू शकतेस, पण हो घरी पोहोचल्यावर पहिल्यांदा मला मेसेज करायचा आहे. आता प्रिया तिथून निघून जाताच अधिराज ते फुटेज हातात घेतो आणि म्हणू लागतो, अर्जुन आणि सायली वहिनी हे मिलियन फुटेज बघून खरंच खूप खुश होणार. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन घरी आलेले असतात. अर्जुन आता शांत निवांत बसतो. सायली म्हणते, अहो तुम्ही झोपायला येत नाहीयेत का? अर्जुन म्हणतो, नाही, तू पण बस ना माझ्यासोबत आता. सायली अर्जुनच्या बाजूला बसते. तर अर्जुन म्हणतो, मला असं वाटते की आज झोपायचंच नाही, मस्त असं जागरण करायचं. तर आता सायली म्हणते, याचा अर्थ मला कळतोय. तर अर्जुन म्हणतो, काय कळतोय? तर सायली म्हणते, याचा अर्थ हाच आहे की आता तुम्ही रात्री उशिरा झोपणार, सकाळी उशिरा उठणार आणि मग उशिरा ऑफिसला जाणार. अर्जुन म्हणतो, नाही नाही, असं होऊन चालणार नाही. मला उशिरा ऑफिसला जाऊन अजिबातच चालणार नाही. उद्या माझ्या बॅच मीटिंग आहे. काही करून मला ऑफिसला जावंच लागणार. पण उद्या जर मम्माने मला ऑफिसला जाऊच दिलं नाही तर मग मात्र माझी हालत खराब होईल. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो मग चांगलंच होईल ना, म्हणजे तुम्ही घरातून अर्जुनला अरेस्ट झाली आहे एका खुनाच्या आरोपाखाली. आणि त्याचवेळी प्रतिमा हत्या वगैरे सर्वच जण खरी आलेले असतात. प्रतिमा हत्या म्हणू लागतात, कल्पना तू बातमी ऐकलीयस का? अगं ही न्यूज ऐकून हे लगेच पोलीस स्टेशनलाच गेले आहेत. आता सायली पूर्णपणे विथरून गेलेली असते. ती अशी शांत झालेली असते आणि जिना उतरत असते. कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली खरंच अर्जुनला अरे झाली आहे का? सायली मात्र काहीच बोलत नाही. ती शांत स्तब्ध झालेली असते. आता ही सायली अर्जुनला कशा प्रकारे सोडवेल आणि प्रियाला कशा प्रकारे अडकवेल? सायली कशाप अरकारे पेटून उठेल? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.